मंडळी, आज आहे माझा वाढदिवस. तर सर्वप्रथम मला माझ्या स्वतःकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण वाढदिवसानिमित्त कुठली पार्टी न करता, कुठं सेलिब्रेशन न करता आपण झाडं आणलेत आणि हे झाडं लावणार आहे. गावामध्ये आल्यावर दुकानावर गेलो, किराणा दुकानावर, आणि थोडासा माझ्या परिस्थितीनुसार थोडासा मी किराणा माल घेतला आहे. तर ते नानाला मी नेऊन देणार आहे. ते काय अपंगत, त्यामुळं मला व्हिडिओ काढायची नव्हती. ते आता त्यांना दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यात जो आनंद आहे तो माझ्यामध्ये येईल. खूप भारी वाटतंय. हे खारीचे पुढे ती साखर आहे, चहा पावडर आणि बिस्किट पुढे एवढं आणलं आहे. तर एवढं नेऊन त्यांना देतो. आता आपण आलो तिथं. ए सुबा बाबा, सुबा बाबा कुठं आहे तू? घरात आहे का? हा ना, धर बाजार आणला जरा, धर. हा लय दिसा ना, धर. त्याच्यात साखर आहे आणि हे आहे टोस्ट बीस आहेत. हा चहा पावडर आणले, बिस्किट पुढं ती करून खाय. हा नाही, जातो आता, जातो, टाइम झालाय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत आणि मंडळी, आज आहे माझा वाढदिवस. तर सर्वप्रथम मला माझ्या स्वतःकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण वाढदिवसानिमित्त कुठली पार्टी न करता, कुठं सेलिब्रेशन न करता आपण झाडं आणलेत आणि हे झाडं लावणार आहे. 20 झाडं आणलेत आपण आंब्याचे. काही झाडं सीताफळाचे आहेत, काही झाडं चिकूचे आहेत, जांभळेचे आहेत आणि आंब्याचे आहेत. तर आपण असे झाडं लावणार आहे. आणि दुसरं पण एक महत्त्वाचं काम आहे. जेवढे आपली दुसरे पार्टी न करता आपलं काही 2 पैसे आहेत, ते 2 पैसे मी स्वतःचे वर खर्च करून आपल्या गावामध्ये एक वयस्कर माणूस आहे, अपंग आहे, त्याला मी माझ्या स्वखर्चाने म्हणजे 2 पैशाचं का होईना, पण त्याला किराणा थोडंसं देणार आहे माझ्या वतीने. तर कुठं पार्टी न करता, त्यामुळं मी असं ठरवलं आहे की माझा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करायचा. कारण का सह्याद्रीची शौर्यगाथा शिकवते. सह्याद्रीतलं जीवन, डांगणातलं जीवन, अकोल्यामधलं जीवन तुम्हाला तर माहिती आहे. अकोला तालुका म्हटला तर पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातो आहे. आणि त्या पर्यटनाच्या पंढरीमध्ये अकोला तालुक्यातील सर्वात मोठं गाव माझं वारमुशी, आणि त्या वारमुशी गावातील मी एक छोटासा ब्लॉगर आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं जीवन दाखवताना तुम्ही खूप काही सपोर्ट केलं. आज मी 6 महिने झालं सोशल मीडियावर काम करतो आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरती तुम्ही सर्वांनी खूप सपोर्ट दिलं. आतापर्यंत जेवढ्या शुभेच्छा आल्या त्या सर्व शुभेच्छांना माझं आभार. आणि इथून पुढे ज्या शुभेच्छा येतील, आता सध्या 10 वाजलेत आणि संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जेवढे काही मेसेज येतील त्यांना सर्वांना माझ्याकडून आभार मानतो. आणि आता हे झाडं लावतो. इथं एक झाडं लावायचे आणि तिथे एक, इथं हे आंब्याचं लावायचे, तिथे चिकूचं लावायचे. आणि हे एवढं झाडं लावल्याच्या नंतर आपण थोडं भात लावण्याचं काम राहिलं आपल्या आत्याबाईचं, ते करणार आहे. हे 2 झाडं लावल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा 15-16 झाडं लावणार आहे. तर ही झाडं लावतो मी इथं खड्डा. पण झाडे लावा, झाडे जगवा, ही मोहीम मी माझ्या वाढदिवसापासून. सर्वप्रथम मंडळी, आपण ना जिथे जागा खणून घेतले तिथं आपण शेणखत ॲड करणार आहे. थोडंसं शेणखत आणलंय मी, आणि ते शेणखत टाकून घेऊ आपण आधी. ओके, शेणखत आपलं झालं टाकून. आता ही जी पिशवी आहे ना, ती पिशवी आपण फाडून घेऊ आधी. ओके, हे बघा, एवढं मोठं आंब्याचं झाड आहे, कलम केशर आंबा हा. तर तो थोडा शेणखत बाजूला पण ॲड करू आपण. आता ही माती तिच्यात टाकून देऊ. मंडळी, फायनली
आपलं पहिलं झाड लावून झालेलं आहे. हे बघा आंब्याचं झाड. आता ना आपल्याकडे चिकूचं झाड आहे ते लावू आपण. मंडळींनो खड्डा खणून झाला. आता त्याच्यामध्ये ना आपण शेणखत ऍड करू. हे बघा मंडळींनो आपण तिथं जस्ट एक झाड लावलं आंब्याचं आणि हे दुसरं झाड आहे. हे झाड आहे चिकूचं. तर हे पण झाड इथं आपण लावू. खड्डा खणून झालाय लावू आपण मस्त. हे बघा आणि झाड लावू. हे बघा ओके मध्ये. आता त्याच्यात माती ऍड करू. जी माती खणली ना हीच ऍड करायची त्याच्यात लोटायची अशी. हे बघा तर मंडळी फायनली आपलं दुसरं पण झाड लावून झालं. इथं ओके मग तिथं आंब्याचं झाड लावलंय. इथं हे चिकूचं झाड लावलंय. तर मंडळी वाढदिवसाच्या दिवशी हा उपक्रम कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता मंडळींनो झाडं लावून झाल्याच्या नंतर आपण थेट फाट्यावरती आलो आहे. तर बघा आपण शंकरवाडला आलो आहे. आता इथं आपण जरा दर्शन घेऊ. हे महादेवचं मंदिर आहे आमच्या गावातील. मंडळींनो देवळात गेलो असं दर्शन घेतलं आणि आजचा योगायोग बघा ना खाली पण यायला भेटलं आणि दर्शन पण झालं आणि आपण झाड पण लावलं आहे. मंडळींनो फाट्यावरती आलो आहे आणि बघा इथं भात लागवडीचं काम चालू आहे समोर. हे बघा इथं आत्याबाईचं. आणि असं थोडं साईडला गेलं बाजूला आलं की समोर तुम्हाला धुक्याने झाकलेली सह्याद्री दिसते आणि समोर तुम्हाला बघा इथं कृष्णवंती नदी दिसते. ह्या नदीचा उगम कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी होतो आणि ती प्रवारा नदीला जाऊन मिळते. किती सुंदर असं दृश्य बघायला भेटते. शेतकरी राजा पॉवर विडरच्या मदतीने शेतीचं काम करतोय. भात लागवडीचं काम झालंय. मंडळी आज आहे माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी ना एकदम सुंदर असं वातावरण बघायला भेटले. चला तुम्हाला दाखवतो. मंडळी समोर तुम्हाला धुक्याने झाकलेली सह्याद्री दिसते. हे बघा आणि सह्याद्रीवरील वॉटरफॉल दिसतात बघा तुम्हाला. एकदम सुंदर असं वातावरण आहे. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी एवढं सुंदर असं वातावरण बघायला भेटलं आहे. हे बघा आणि ही आहे माझी शाळा. या शाळेमध्ये मी 8वी ते 10वीपर्यंत शिकलो. सह्याद्रीच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही शाळा आणि हे माझं गाव आहे. आजचा दिवस एकदम सार्थक ठरलेला आहे. हे बघा किती छान असं वातावरण आहे. मंडळी मी आलेलो आता फाट्यावरती आणि हा कोल्हारकोटी रोड आहे. पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं आपला अकोले तालुका आणि त्या अकोले तालुक्यातील सर्वात मोठं गाव वारंगुशी. आणि हा पर्यटनाचा प्रवेशद्वार म्हटला तरी चालेल. कारण का हे बघा हा कोल्हारकोटी रोड आहे. हा मेन रोड आहे. इथून सरळ शेंडी भंडारदऱ्याकडे रस्ता जातो आणि भंडारदरा म्हणला तर आपला पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातो आहे. बघा समोर सह्याद्री दिसते. एकदम सुंदर असं वातावरण आहे. या निसर्गाच्या सानिध्यात या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं अकोला तालुक्यातील सर्वात मोठं गाव माझं वारंगुशी. आणि या वारंगुशी गावातील हा फाटा आहे. पर्यटनाचा प्रवेशद्वार आहे. येडे का तू येडे हाँ छोटी गाड़ी बड़ी गाड़ी को ओढ़ रही है ना. खींच रही है ना. छोटी गाड़ी बड़ी गाड़ी को ओढ़ रही है. खींच रही है. ये देखो अभी ये ट्रैक्टर है और ये साइकिल और ये आदमी चला रहा है. ट्रैक्टर को चला रहा है. सब्सक्राइब करो. हाँ इधर बोला था. आणि लाइक करो. हाँ लाइक. अबे बता ना इधर बता ना तू. हाँ बता अभी. क्या रे. चैनल को लाइक करो. हाँ चैनल को लाइक करो. और वीडियो को भी लाइक करो और चैनल को सब्सक्राइब करो. हाँ बोल अभी. अरे बोल ना तू. वीडियो को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो. अरे बोल ना यार. बर तू ये जा इकडे आता. मंडळींनो संध्याकाळचे 5 वाजलेत. गावामध्ये आलो आणि गावामध्ये आल्यावर दुकानावर गेलो किराणा दुकानावर. थोडासा माझ्या परिस्थितीनुसार थोडासा मी किराणा माल घेतला आहे.
तर ते नानांना मी नेऊन देणार आहे. ते काय अपंग आहेत, त्यामुळं मला व्हिडिओ काढायची नव्हती, पण एक काढतो. मी भरपूर वेळेस मदत केली, पण मी कधी कॅमेरा नाही व्हिडिओ नाही काढली, पण आज काढतोय का तर मी सोशल मीडियावर काम करतो म्हणून. तुम्ही पण व्यर्थ पैसे घालण्यापेक्षा ना दे जा, नाही का, असं थोडंफार, जास्त नाही आहे, जास्तीत जास्त 100 रुपयाचा माल असेल, पण एक मनाला शांती वाटते. आता त्यांना दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यात जो आनंद आहे तो माझ्यामध्ये येईल, खूप भारी वाटते. चला दाखव तुम्हाला काय काय आणलं. हे बघा, हे खारीचे पुढे ती साखर आहे, चहा पावडर आणि बिस्किट पुढे एवढं आणलं आहे. तर एवढं नेऊन त्यांना देतो. चला जाऊया आता त्यांच्या घरी जाऊया. चला आता आपण आलो तिथं. ए सुबा बाबा, सुबा बाबा कुठं आहे तू? घरात आहे का? हे तर कोण झोपलाय? कोण झोपलाय? कानप्या? गणपा? हा ना. धर तुला बाजार आणला जरा, धर. हा लय दिसा ना, धर. त्याच्यात साखर आहे आणि हे आहे टोस्ट बीस आहेत. हा चहा पावडर आणले, बिस्किट पुढं ती करून खाय. हा नाही जातो, आता जातो, टाइम झालाय, जातो मग. काय आता गावात गेलो होतो, आता मग बरं दिसाना आलो, म्हणलं जरा जाऊन येऊ, नाही का. तेल वगैरे आहे ना. आता चहा टू मस्त ठोस बीस खाय. आलो डबल 8-10 दिवसांना डबल घेऊन येईल. हा चालेल, मग जाऊ का मग? हा चालेल, टेन्शन नाही, देतो डबल आणून, काय विषय नाही. हा त्याला फोन करून सांगतो मी, म्हणाल तेवढं द्या, सांग. हा चालेल सांग मला. हां चालणार आता काय आणायचं आहे का अजून? नाही तुला काही लागत आहे का अजून? काय आला का आकोट देऊ आणून. त्याला हां ते आलं ना आकोट ना. बरं चालेल, आणून देईल. हा चालेल, चल जाऊ का मग? मंडळींनो, तुम्ही बोलशाल एकदम छोटंसं असं मदत केले आणि बोबाटा करून राहिलं आहे, तसं माझा बोलण्याचा हेतू नाही आहे आणि दाखवण्याचा हेतू पण नाही आहे. पण कसं आहे मंडळी, माझा आज वाढदिवस आहे आणि मी आज 25 वर्षाचा झालो आहे. तर खूप काही गोष्टी अडचणीला सामोरे जाऊन इथपर्यंत आलेलो आहे. मी काय अजून काही गोष्टी अचीव नाही केल्या, की मी कुठं कामाला जात नाही, मी घरी असतो. जी माझी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही थोडीशी अर्निंग येते, त्या अर्निंगचा थोडाफार एकदम 1% भाग मी थोडासा शेअर करतो आहे. आणि तुम्ही बोलशाल छोटीशी मदत केली आणि बोबाटा करून राहिला आहे, व्हिडिओ काढून राहिला, असं काही नाही आहे मंडळी. मी कायम मदत करतो, पण व्हिडिओ नाही काढली आणि मी कुठं कमवत नाही आहे. मेन सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे सोशल मीडियावर जर काम करतो, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती, तर जी काही मला थोडीशी छोटीशी अर्निंग येते, त्या अर्निंगच्या माध्यमातून मी थोडं देण्याचा प्रयत्न करला आहे, बाकी काही नाही आहे. त्यामुळं माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण का त्यांना मी ज्यावेळेस ते दिलं ना, त्या दिल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्या चेहऱ्यावर झळकवतो आहे. त्यांच्या चेहऱ्याची ऊर्जा माझ्या चेहऱ्यावर झळकते. खूप आनंद वाटतो. तुम्ही मदत करून बघा, चेहऱ्यावर असा ग्लो येतो आहे. छोटीशी काय मदत होईना, पण केली ना असं वाटतं आहे. बरे, मी कायम मदत करतो. कसं दिखावा नाही करत, दिखावा करून कोणाचं भलं झालं आहे, नाही का. ते म्हणलं जातं आहे ना, ते बोललं जातं आहे बघा, श्रीमंत दिसण्यासाठी EMI आहेच, बरोबर ना. असं असतंय. त्यामुळे आपण, आणि कोणी काय बोलू, आपण नाही करत, कारण का आपण आपल्या मेहनतीवर 2 पैसे कमवतो. थोडीशी अर्निंग आहे, ती अर्निंग 1% काय होईना, पण लोकांमध्ये आपण देतो, त्यांना थोडी मदत करतो. तर आताची सुरुवात आहे, जशी जशी आपली अर्निंग वाढेल तशी तशी आपण मदत करत जाऊ. आज 1% केल्या, उद्या 2% होईल, कारण का अर्निंगमध्ये वाढ होईलच.
तुमचं प्रेम आहे. तुमच्या प्रेमाच्या पोटी ते अर्निंग संभव आहे आणि अशीच अर्निंग करत राहणे. नक्कीच पुढचा वाढदिवस असेल ज्यावेळेस मी 26 वर्षाचा होईल त्यावेळेस आपण आज एका माणसाला मदत केली, उद्या पुढच्या वाढदिवसा दिवशी आपण 10 माणसांनी मदत करू. काही टेन्शन नाही तसं, कारण का आपल्या मेहनतीवर विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास आहे, प्रेम करणाऱ्या लोकांवर विश्वास आहे. चला घरी जातो आता, कारण थंडी पण खूप वाटते आणि पाऊस आलाय. मेन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, पाऊस येऊ राहिला. त्याला जाऊया घरी आता. मंडळींनो, संध्याकाळचे 8 वाजलेत. मस्त जेवण झालं आणि मासे आणले होते, मासे कालवून केलं मस्त आणि जेवलो. आता निवांत झोप घेतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.